नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हळद काढणी तर चालूच आहे, त्याचबरोबर आपले बेणी प्रक्रिया पण बेणी काढणं आणि बेणी निवडणं हे पण चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपल्या प्रगतशील शेतकरी मित्राचं आपण मनोगत व्यक्त करू घेऊ याच्यामध्ये. आता शेतकरी मित्रांनी जे आपण सांगितल्याप्रमाणे मार्गदर्शन केल्याप्रमाणे हळदीचं नियोजन केलेलं आहे आणि शेतीत आपल्याला बऱ्याच ठिकाणी म्हणणं असते की बऱ्याच शेतकऱ्याची बा हळदीच्या शेंगा किंवा फण्या जास्त जाड, ठोकर आणि लांब नाही होत. तर शेतकरी मित्रांनो, आता हे पाहू शकता की तुम्ही शेंग ही आपली साधारणतः 3 इंचाच्या पुढं आहे, लांब आहे आणि याला पण ही साईडची पण फणी चांगली लागलेली आहे. आणि याच्यामध्येच बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं असते की आपल्याला बऱ्याच ठिकाणी औषधे वगैरे फसवणूक होते किंवा खतामध्ये डोसमध्ये होते. तर आज आपल्या शेतकरी मित्राकडून त्यांचं मार्गदर्शन जाणून घेऊया. नमस्कार भाऊ, नमस्कार सर. आपलं पूर्ण नाव सांगा. ऋषिकेश अशोकराव मोरे, राहणार हडप, तालुका. तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. बरं, ठीक आहे. तर आपण यावर्षी आता हळदीचं हे क्षेत्र लावलेलं आहे, हे तुमचं पहिलेच वर्ष आहे का? हो साहेब, पहिलं वर्ष. पहिलेच वर्ष आहे. तरी तुम्हाला एकंदरीत हळदीचं उत्पादनामध्ये आणि या शेंगा आणि बंड्यामध्ये तुम्हाला सडीचं प्रमाण दिसतंय का? नाही, बिलकुल सर नाही. बिलकुल नाही ना. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहू शकतो की ह्या शेंगाचा ढग चालू आहे आणि इकडं काढणी पण चालू आहे. मजूर वर्ग पण आपला ही खतून काढणी आणि यांचं एक सरी सोडून काढणं चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये हा इकडं साईडला एकीकडं जेट बंडा, आपला जो बंडा जो म्हणतो आपण, हा बंडा टाकलेला आहे आणि एकीकडं हा शेंगाचा ढग आहे आणि शेंगा इकडं बेणे पण निवडणं चालू आहे. अशा पद्धतीनं आपण बेणं निवडू शकता चांगल्या पद्धतीचं आणि चांगलं कमजोर बेणं कमजोर घ्यायचं नाही आणि चांगलं स्ट्रॉंग बेणं वापरायचं. बेण्यामध्ये आपला निवडणं आणि त्याची काळजी पण घेणं महत्त्वाचं आहे. तर आता शेतकरी मित्रांना आपण सांगितलं होतं, औषधं बऱ्याच कंपन्यांनी सांगितली होती. तर शेतकरी मित्रांना आपण थोडक्यात काय सांगू इच्छिता की हळदीचं बेणं कसं ठेवायला पाहिजे आणि त्याची निगराणी कशी करायला पाहिजे? बेणे हे आपलं जाड, लांब वगैरे हां, आणि सावलीला पोत्यात वगैरे नाही तर लिपून घेतले तर चांगलं राहील. चांगलं राहील. तर शेतकरी मित्रांना आपण सांगितलं होतं की शेतकरी मित्र, आपण शेतकरी मित्रासाठी औषधीमध्ये पवन ॲग्रो कंपनीची पण सांगितली होती आणि त्याचबरोबर त्यांना इतरही कंपन्याची औषधी सांगितली होती आणि त्यांनी हे मार्गदर्शन सांगितल्याप्रमाणे केलेलं आहे. तर आपण हे सांगितलं औषधी तुम्ही कुठून घेत होते नियोजन? आम्ही किमया कृषी केंद्र हे तामसा हां, आणि साहेबाबू. शेतकरी मित्रांनो, आपलं किमया कृषी सेवा केंद्र हे कृषी सेवा केंद्र आहे. त्यांनी तिथले सांगितल्या मार्गदर्शनाप्रमाणे हे नियोजन केलेलं आहे आणि त्यांचंच एक दुकान आहे वारकड कृषी सेवा केंद्र, त्यांच्याकडे पण आहे. आपण मार्गदर्शनासाठी यांना पाठवलं होतं वेळोवेळी. आणि तामसा या ठिकाणी आपलं कृषी सेवा केंद्र आहे आणि तुम्हाला ऑनलाईन पण औषधी दिल्या जाईल. आपल्याला आपल्या शेतकरी मित्रासाठी ही व्हिडिओ आणि माहिती शेअर करा आणि पुढच्या वर्षीचं नियोजन चांगल्या पद्धतीने करा. आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देत जाऊ. धन्यवाद मित्रांनो.